परळीतल्या एका सभेमध्ये बोलत असताना ज्याचा प्रकरणाशी संबंध नाही तो पिसला जातोय असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं। त्यामुळे धनंजय मुंडेंकडून आता वाल्मिक कराडची आठवण काढली जाते का असा सवाल उपस्थित केला जातोय। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, ती जाणीव नक्कीच म्हणून आज या 8-9 महिन्यात जरी कुठाने कमी पडला असेल तर येणाऱ्या 4 वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघेही घेतो। ज्या निष्ठुर, क्रूर आणि राक्षसी अशा वाल्मिक कराडने संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली, अशा व्यक्तीबद्दल कुठलीही भावना असणारा माणूस याला माणूस म्हणता येणारच नाही। अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल, त्यांची उणीव वाल्मिक कराडजी जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही। आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय, कारण तुम्ही मी लढणार, विषयांवर लढणार, पण भोगावे हे मात्र तिथल्या जनतेला लागतंय। आणि आत्ताच्या घटनेला मला तर परळीच्या जनतेला सांगायचंय की खबरदार तुम्ही यांना परत कधी निवडून दिलं तर। एवढ्या दिवस जे अंग झटकत होते लोकप्रतिनिधी की याचा म्हणजे या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही किंवा हे प्रकरण मला माहीत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीची जाण या लोकप्रतिनिधीला आहे। आणि जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं जी गोष्ट बोलली गेलेली आहे ती अशी आहे की हे सहकारी सगळे जे चुकीचे कामं करायचे, खून खंडणी, चुकीच्या खोट्या केसेस, त्याची स्पष्टोक्ती आज या लोकप्रतिनिधींनी दिली आहे। आणि हे किती जवळचे आहेत आणि किती चुकीचं काम करायचे, हे चुकीचे कामं काही प्रमाणात बंद झाल्यामुळे ह्यांची उणीव भासत आहे। असं जर तो म्हणला असेल तर मी काय ऐकलं नाही ते, असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही आहे। तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते, तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असूच शकत नाही कोणी। तो मित्र असो किंवा तो स्वैर असो, वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही। आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल, आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे। जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला, अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।